नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वे? आनंदी? आय होप यू एन्जॉय द जर्नी ऑफ लॉग टेबल विथ मी, right? Then in the last lecture we are discussing about the characteristic, how to find out the characteristic of given number, right? Whenever number is greater than 1 or less than 1. I think you understand both lecture up to the last lecture. Then we discuss about how to find out the mantissa in of given number. Means you know that every given number has contain a characteristic according to log and mantissa. Then in today's lecture, how to find out the mantissa with the help of logarithmic table, and then we can find out the log of given number, right? आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार की मेंटिसा कसा काढतात, मेंटिसा काढल्यानंतर त्या ठिकाणी समजा आपण आता या ठिकाणी असं म्हटलं की हा लॉग ऑफ एन आहे टू द बेस पी. मग तुम्ही काय करणार, जो एन नंबर आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असेल आणि त्या नंबरचा मेंटिसा काय असेल असं तुम्ही डिस्कस करणार, बरोबर? कॅरेक्टरिस्टिक कोण ठरवतं, तो तुम्ही स्वतः ठरवतात. नंबर पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः ठरवतात. मेंटिसा कोण ठरवतं, तर लॉग टेबलमध्ये आपण त्याचा विचार करणार. यू डिसाइड इट सेल्फ व्हॉट इज अ कॅरेक्टरिस्टिक अँड देन यू सी अ मेंटिसा दॅट इज डेसिमल फ्रॅक्शन इन लॉगॅरिथमिक टेबल. In the last lecture, we discussed about the characteristic. Suppose the given number is 53.31. Then you define the characteristic of that number. You think about how many digits are present before the decimal point. There is a two digits before decimal point. Then you can subtract. Always subtract 1. Then we can find out the characteristic of that number is 1. Why? Because two digits are present before decimal point, then 2 minus 1 is equal to 1. Therefore, you can define the characteristic of the number 5.331. Then 1 digits before decimal point, therefore 1 minus 1, the characteristic is 0. In the last lecture, we discussed about the various examples. Whenever the number is less than 1, 0.0031, then we can define the characteristic of this number is bar 3, that is minus 3. Meaning of bar 3 is minus 3. How to define? Then you think about before decimal points, the number of zeros are given, but you consider only one zero, not many zero. Then you can consider only one zero, therefore 0.031. The characteristic is bar 2, which is equal to minus 2. I hope you understand how to find out the characteristic of given number. You know the characteristic, then you can find out the मेंटिसा. तुम्हाला एकदाच कॅरेक्टरिस्टिक जर कळली तर तुम्हाला एकदाची मग त्याच्यानंतर मेंटिसा काढलं लॉग टेबलवरून की त्याची दोघांची सम केली तर तुम्हाला त्या नंबरचा काय मिळेल, लॉग मिळेल. आता आपण मेंटिसा कसा बघतात ते आपण आता डिस्कस करू, राईट? इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं. आता बघा मेंटिसा कसा बघणार. मेंटिसा बघण्यासाठी तुम्हाला लॉग टेबलचा उपयोग करावा लागेल. लॉग टेबलमध्ये या ठिकाणी लॉगॅरिथमिक टेबल आणि अँटी लॉगॅरिथमिक म्हणजे हे लॉगॅरिथम आणि अँटी लॉग असं दिलेलं आहे. लॉगची सुरुवात ही 10 पासून होते, अँटी लॉगची सुरुवात 00 पासून होते. म्हणजे लॉगची सुरुवात 10 पासून झाली की ती जवळपास 99 पर्यंत आणि अँटी लॉगची 00 पासून झाली तर जवळपास 99 पर्यंत. त्याच्यानंतर काही व्हर्टिकल कॉलम त्याच्यामध्ये असे बघा दिलेत व्हर्टिकल, आणि असे हॉरिझॉन्टल ह्या रोजमध्ये नंबर्स पण आहेत. हे बघा इथून साधारणपणे 0 पासून 9 पर्यंत आहेत. हा मेन डिफरन्स आहे, सगळं कळेल पुढे पुढे काय आहे ते. नंतर इथे असं लक्षात येईल की अँटीलॉगमध्ये पण तशाच पद्धतीने आहे, फक्त याची स्टार्टिंग 00 पासून आहे आणि याची स्टार्टिंग 10 पासून आहे, राईट? असं आपल्याला डिस्कस करायचं. साधारणपणे हे जे डिजिट्स आहेत हे 4 डिजिट्स आहेत. म्हणजे आपल्याला समजा एखाद्या वेळेस 5 डिजिटचा नंबर आता कसं करणार हे पण आपल्याला सांगितलं जाईल. पण आपण आधी मेंटिसा कसं करायचं बघायचं ते बघू.
समजा मग या ठिकाणी सपोज गिवन नंबर लॉग ऑफ दॅट इज 23.04. काही पण नंबर घ्या, तसं काही जरुरी नाही की हाच घेतला पाहिजे असं, पण आता डिस्कशनसाठी आपण हा नंबर घेतोय 23.04. राईट. हाऊ मेनी डिजिट्स बिफोर डेसिमल पॉईंट 2, देन कॅरेक्टरिस्टिक इज 1 प्लस how to find out mantissa can be seen in a log table. Then whenever you can see the mantissa, at that time you can't think about the decimal point. Where is decimal point? जसं कॅरेक्टरिस्टिक ठरवताना means you decide the characteristic, you think about decimal point. Where is the decimal point? तुम्ही कॅरेक्टरिस्टिक ठरवतात त्यावेळेला काय करतात, डेसिमल पॉईंट कुठे आहे ते शोधतात, ते ठरवतात किंवा ते विचारात घेतात. यू थिंक अबाउट डेसिमल पॉईंट. व्हेर इज डेसिमल पॉईंट? तर तुम्ही बघितलं इथे आहे. देन हाऊ मेनी डिजिट्स बिफोर डेसिमल पॉईंट 2, देन कॅरेक्टरिस्टिक इज 1. बट इन केस ऑफ मेंटिसा यू कॅनॉट थिंक अबाउट डेसिमल पॉईंट. म्हणजे मेंटिसा जेव्हा तुम्ही बघणार, यू कॅनॉट थिंक मेंटिसा बघताना डेसिमल पॉइंट पॉइंटचा विचार करायचा नाही. अंडरस्टँड? अजिबात करायचं नाही. डोंट थिंक अबाउट द डेसिमल पॉइंट. जस्ट यू कॅन टेक द नंबर. गिवन नंबर इज 2304. 2304. देन 2304चा मेंटिसा तुम्हाला बघायचा आहे. तर याला कसं विचारात घ्यायचं, हे काय असं आपण लॉग कॅल्क्युलेशन करताना इतकं असं सुटसुटीत नाही. आपण पटपट आपलं प्रॅक्टिस झाली का पटपट करणार. म्हणजे बघा इथं कसं पहिले 2 डिजिट्स 23, नंतर 1 डिजिट, नंतर 1 डिजिट असं विचारात घ्यायचं. 25, 26 असेल तर आपण 25, 2 आणि 6 असं घेणार. म्हणजे ते येईल तुम्हाला लक्षात. आता थोडे उदाहरण होईल तेव्हा लक्षात येईल. पहिले काय 2 डिजिट घेतलं 0 आणि हे बार नाही आहे बरं. मी तुम्हाला फक्त एक असं त्याचं एक प्रकारे ॲनालिसिस केलं आपण. 23, 0 आणि वेगवेगळं केलं. म्हणजे कारण आपल्याला कुठं बघायचं आहे आता, हे लॉग टेबलमध्ये बघायचं ना, म्हणून ते आपण वेगवेगळं केलं. तर आपण काय करणार, या ठिकाणी शक्यतो पट्टी पेन घ्यायचा नाही. पेनने असे टिपके वगैरे ठेवायचे नाही इथे. समजलं? आता इथे बघायचं, याच्यामध्ये हा पहिला जो कॉलम तुम्हाला दिसतो आहे बरोबर, याच्यामध्ये 23 शोधायचा. 23 कुठे आहे ते बघायचं. हा 23 आहे बघा. 22 नंतर 23. तिथं जो नंबर दिसतो आहे तो 3617 आहे बघा. तुम्ही बघू शकतात. म्हणजे आणि तो 0मध्ये का बघितला, कारण पुढचा नंबर 0 आहे म्हणून. म्हणजे 23च्या 0मध्ये 4. हे बघा 23 बघितला, त्याच्या 0मध्ये काय नंबर आहे तर 0 पॉईंट काय आहे 3617. 23 बघितला, त्याच्या 0मध्ये 3617 नंबर आहे 0 पॉईंट. राईट. डेसिमल फ्रॅक्शन आहे ना. आणि बिलकुल या 20च्या लाईनीत सरळ जायचं. जो शेवटचा नंबर आहे तो मेन डिफरन्स घ्यायचा. बघा 23च्या बिलकुल शेवटच्या लाईनीत 4च्या लाईनीत बघा खाली 23च्या याच्यात दिसतोय तर तो आहे 7. तो किती आहे बघा 7. ह्याच लाईनीमध्ये 7. पट्टीने केला की आपोआप बरोबर लक्ष येतं. या ठिकाणी आपण त्याला म्हणणार 7. मग या दोघांची सम करायची. म्हणजे काय लक्षात येतं, मेन डिफरन्स ॲड करायचा. या दोघांची जर आपण सम केली तर 7 + 7 14, 1 2 3 6 3 0 पॉईंट. हा आला तुमचा मेंटिसा. म्हणजे 2304 यांचा मेंटिसा काय आला 0.3624. परत सांगतो बघा. म्हणजे इथं कसं 23 घेतला, हा नंबर इथे घेतला बरोबर,
हा नंबर या ठिकाणी आपण घेतला 23. पुढे नंबर कोणता आहे? 0 आहे, म्हणून 0मध्ये बघितलं. 23च्या 0मध्ये 3617 आहे आणि त्याच लाईनीमध्ये गेलो. मेन डिफरन्स शेवटी आपण 4 बघितलं, तर 4मध्ये 7 आहे, बरोबर. मग तो 7 जो आहे तो 7 याच्यामध्ये आपण काय केला? ॲड केला. ॲड केल्यामुळे आपल्याला नंबर काय मिळाला? 17 + 7 24 आणि हा मेंटिसा मिळाला. म्हणजेच या ठिकाणी हा मेंटिसा काय आला? 0.3624 असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे इथं काय आलं? लॉग काय आला? 1.3624 अँड दिस इज द लॉग ऑफ 23.04. म्हणजे हा 23.04चा लॉग आहे. अंडरस्टँड? असे बरेच एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा मी जे सांगितलं लक्षात ठेवा, लॉग मेंटिसा बघताना तुम्हाला डेसिमल पॉईंटचा विचार करायचाच नाही आहे. समजा या ठिकाणी मी असं घेतलं, लॉग ऑफ 5623 असं घेऊ. 562.3 याचा लॉग. कॅरेक्टरिस्टिक की त्यांना डेसिमल पॉईंटच्या अगोदर हाऊ मेनी डिजिट्स? 3. 3 - 1 2, देअरफॉर 2 प्लस 0. काय शोधणार? मेंटिसा. कसा शोधणार? तर मेंटिसा शोधताना आपण काय करू? 56, 2 आणि 3. म्हणजे 56च्या 2मध्ये 3 बघणार. 3 काय असेल? मेन डिफरन्स. 2 काय असेल? तो व्हर्टिकल कॉलमच. आता बघा या ठिकाणी आपल्याला 56 शोधायचा आहे, बरोबर. इथे बघा 56 इथे आहे, हा 56, पण हा 0मध्ये नाही बघायचा. आता 56च्या पुढे कोणता नंबर आहे? तर 2. म्हणजे 56च्या आपल्याला 2मध्ये जावं लागेल. 56च्या 2मध्ये किती आहे? 7497. किती आहे याच्यामध्ये? 2मध्ये. तर तिथे आपल्याला दिसते 56च्या 4मध्ये 7497. आणि जे मेन डिफरन्स आहे, मेन डिफरन्स काय आहे? तर 3. म्हणजे इथं पुढे गेलात तर मेन डिफरन्स पुढे 3 नंबर आहे. 3च्या याच्यामध्ये काय बघा? तो नंबर 2 आहे, मला वाटतं 2 आहे, राईट. म्हणजे 56च्या 2मध्ये 7497 आणि 3 जो आहे त्याच्यामध्ये 2, म्हणजे याच्यामध्ये 2 मिळणार तुम्ही. म्हणजे इथे किती येणार? 7499 असं. म्हणजे इथं तुम्हाला दिसतं आहे की हा काय येतो आहे? 7499 विच इज इक्वल टू वॉट? 2.7499. दॅट इज अ लॉग ऑफ दॅट नंबर. म्हणजे ह्या नंबरचा हा लॉग आला 2.7499. अंडरस्टँड? असं तुम्हाला प्रत्येक कुठलाही नंबर घ्या तुम्ही. आता समजा आपण इथे असं केलं की लॉग ऑफ 0.0032 असं आला, तर हाऊ मेनी डिजिट्स? हाऊ मेनी झिरोज बिफोर? 1च घेतो आपण. मग किती टोटल झिरो आहेत? 3. म्हणजे 3 बार प्लस. आता मेंटिसा कसला बघणार? तर 00च्या 3मध्ये 2 असं बघणार का? नाही बघणार. 00च्या 3मध्ये 2 असं नाही बघणार, कारण लॉग टेबलची सुरुवातच मुळात 10 पासून आहे, म्हणून डायरेक्ट 32चा लॉग बघणार. कसला बघणार? 32च्या. 32च्या पुढे काही आहे का? नाही. तर मग नुसतं 32चाच बघणार. 32च्या पुढे काहीच नाही म्हणजे काय गृहीत धरायचं? 0. मग 32च्या 0मध्ये बघायचं. 32 कुठे शोधायचा? आणि 32च्या 0मध्ये काय आहे? तर 5051 म्हणजे 5051. अंडरस्टँड? हे बघा 32च्या 0मध्ये किती? 5051. म्हणजे या ठिकाणी काय आलं? तर 32च्या 0मध्ये 5051 म्हणजे 0.5051. मग हे काय येणार? 3 बार .5051 असं येणार. बऱ्याच स्टुडंटला असं शंका येईल, सर मग या ठिकाणी समजा आता असं राहिलं, लॉग ऑफ 0.0032 आणि नंतर पुढे 5 असला, तर मग 32च्या 5मध्ये बघायचं. 32च्या 5मध्ये बघायचं, 0मध्ये नाही बघायचं आत्ता. मग 32च्या 5मध्ये काय? तर 32च्या 5मध्ये फक्त पुढे आपण मेन डिफरन्स नाही मिळणार आपल्याला आता, कारण पुढे नंबर नाही ना. 32 आहे, 5 आहे, पुढे नंबर आहे, मेन डिफरन्स मिळवायचा नाही. डायरेक्ट 32च्या 5मध्ये बघायचं. 5मध्ये गेलो आपण तर 32च्या 5मध्ये
आपल्याला इकडे मिळतं आहे 5119. हे बघा 5119. 32च्या 5मध्ये आपल्याला मिळतो आहे 5119. म्हणजे याचा अर्थ काय, बार 3 प्लस 0.5119. म्हणजे हे काय आन्सर येणार, बार 3.5119. समजते कॅरेक्टरिस्टिक प्लस मेंटिसा. हा मेंटिसा कळतोय, कळत असेल 100%. लॉग ऑफ समजा असं असलं की 1.132 असं असेल समजा, बरोबर, 132 इज इक्वल टू. आता काय करणार, तर इथे पण डेसिमल पॉईंटचा विचार करायचाच नाही. कॅरेक्टरिस्टिक काय येणार, 0.0. 0 पॉईंट म्हणजे 0 प्लस 0 कॅरेक्टरिस्टिक. 11च्या 3मध्ये 2 बघायचं. बघा मग 11 कुठे आहे, 11 आपण शोधला. 11च्या 3मध्ये किती आहे तर बघा, 11च्या 3मध्ये जवळपास 0531 आहे. 0531 0531. त्याच्या 2मध्ये पुढे यायचं, मेन डिफरन्स आहे 2. त्याच्यामध्ये किती आहे, 8 आहे बघा, 8. या ठिकाणी काय दिसतंय, 0.0531 प्लस 8. 2मध्ये 8 आहे, तर 8 मिळवला तर किती येणार, 9 ना. म्हणजे इथे काय येणार, 0.539. म्हणजे हे उत्तर काय येईल, 0.539 असं येणार. समजलं, येतंय लक्षात. नाही आपलं इथे हां 0 असं येईल, ते हे 0.0539 असं येईल, ते 0.0539. कारण एक पुढे 0 आहे, तो इथं होता, मी लिहायचं विसरलो, तर इथे 0.0539 असं येईल बघा. कारण ऑलरेडी 11च्या 3मध्ये 0.0531 आहे, हे असं आहे म्हणजे एक प्रकारे 0.0531, आणि त्याच्यात आपण मिळवलं की ते मिळतं असं. म्हणजे असं हे सगळं असं कॉन्सन्ट्रेशनने केलं की आपोआप वेळेला प्रत्येक नंबर्सचा विचार करता येतो. कधी कधी बऱ्याच जणांना शंका येईल की समजा असं असेल सर, लॉग ऑफ 2.2368 वगैरे असं असेल, तर मग याच्यात सर येते 5 नंबर येऊन गेले. तुम्ही जर म्हटलं डेसिमल पॉईंटचा विचारच नाही करायचा, तर आपण कसं मेंटिसा बघणार, 22च्या 3मध्ये 6 असं बघायचं का सर, मग 8चं काय करायचं, तर काय करायचं, याचं एक प्रकारे आपण राऊंड ऑफ म्हणतो ना तसं, तर नियर अबाउट तो 68 याचा 70 होऊ शकतो ना. म्हणजे आपण काय करू शकतो, 2.237 करू शकतो, असं पण केलं तरी चालेल. आहे लक्षात. 6ला आपण तो 7 करून घेतला. जर 5 असेल तर तिथं पुढे 5पेक्षा मोठं असेल तर नक्कीच, नसेल तर मग तोच नंबर आहे. समजा या ठिकाणी असं काहीतरी 423 वगैरे आहे, तर मग आपण इथे 6च राहू द्यायचं. कारण आपल्याकडे ती प्रोव्हिजन इथे नाही आहे आता याच्या लॉक टेबलमध्ये, की आपण 4 डिजिटपर्यंत बघू शकतो. पहिले 2 डिजिट, नंतर सिंगल, नंतर सिंगल. समजलं. समजा आता या ठिकाणी असा नंबर असेल, लॉग ऑफ आपल्याला 0.3332 असा नंबर आहे, 0.3332. तर याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार, बार 1. 10 आहे, बार 1 प्लस 0. काय करणार, 33च्या 3मध्ये 3 बघणार. 33 किती आहे बघा, 33च्या याच्यामध्ये 3मध्ये 33च्या 3मध्ये जवळपास दिसतं आहे 5224. 5224 म्हणजे 5224. 5224. 33च्या 3मध्ये 5224 आणि त्याच्या परत 2मध्ये जाऊ आपण. किती आहे, 3 नंतर 2मध्ये गेलो आपण. 33च्या 3मध्ये 5224 आणि त्याच्यानंतर 2मध्ये 3 आहे बघा, राईट. असं आपण बघायचं नीट, मग खालीवर नाही बघायचं. 5224 त्याच्याबरोबर लाईनीत पुढे 2 दिला आहे, 2मध्ये 3 आहे, म्हणजे 3 जर मिळवला याच्यात तर तो किती होईल, 7. इथं 3 मिळवला आपण याच्यात असा, इथे म्हणजे याला इथे 3 मिळवला आपण, बरोबर. तर हे किती येणार, 52.5227 असं. समजलं सगळ्यांना. 33च्या 3मध्ये असं व्यवस्थित बघायचं. 33च्या 3मध्ये 5224,
नंतर त्याच्या पुढे 2मध्ये गेलात तर आपल्याला 3 मिळतो आहे. तर 52 24 प्लस 3 म्हणजे ह्या नंबरचा लॉग हा येणार. समजलं. डायरेक्ट पण ट्रिक्स आहेत त्या आपण शेवटी बघू, कारण आधी हे कळलं पाहिजे, लॉग कसा घेतात ते कळलं पाहिजे. ते याशिवाय नाही कळणार. म्हणजे आज तुम्हाला काय कळलं की लॉग काय असतो, कॅरेक्टरिस्टिक प्लस मेंटिसा, राईट. आणि त्याच्यानंतर आपण मेंटिसा कसा बघतो, ते मेंटिसा बघताना डेसिमल पॉईंटचा आपल्याला विचार करायचा नाही आहे. मेंटिसा बघताना पहिले जो नंबर दिला आहे त्याचे 2 डिजिट, नंतर सिंगल, शेवटचा डिजिट्स हा मेन डिफरन्समध्ये बघायचा. त्याच्या कॉलममध्ये जो नंबर असेल तो नंबर आपण जो 2 डिजिट नंतर नंबर बघतो त्याच्यामध्ये तो मिळवायचा. म्हणजे आपल्याला काय मिळतो, त्याचा मेंटिसा मिळतो. तो डेसिमल फ्रॅक्शन असतो. नंतर तो कॅरेक्टरिस्टिकमध्ये मिळवायचा आणि मग आपल्याला त्या नंबरचा तो लॉग मिळतो. असं आपल्याला लक्षात येतं. काही होमवर्कसाठी घेऊ शकतात. समजा आपण असं दिलं 62.63 याचा मेंटिसा बघा, याचे लॉग काढा. म्हणजे आता लॉगच काढायचा, कॅरेक्टरिस्टिक काढायची, त्याच्यामध्ये मेंटिसा मिळवायचा. 0.0521. नंतर तिसरं घेऊ शकतात 0.6721. फोर्थ 2.236 असं घेऊ शकतात. असे 4-5 एक्झाम्पल आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये याचं उत्तरं टाकू शकतात. या ठिकाणी 44.61 असं घेऊ शकतात. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे आपल्याला होमवर्कसाठी दिलेले आहेत. आपण ते सॉल्व करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये याची उत्तरं टाका. काहीही शंका असेल तर आपण विचारू शकतात. आलं लक्षात. मेंटिसा बघताना आपल्याला लॉग टेबलचा उपयोग कसा करायचा आहे, सिम्पल आहे. कुठल्याही प्रकारचं काही खूप असं स्ट्रेस घेऊन करण्यासारखं नाही आहे. जो नंबर दिला आहे त्याला पहिले 2 डिजिट्स, नंतर सिंगल 2 डिजिट्स, त्याचा नंबर जो हा आता समजा 56 आहे, 56 2मध्ये बघितलं तो नंबर लिहिला आणि त्याच्यामध्ये मग जो काही 3 पुढे आहे तो मेन डिफरन्समध्ये बघायचा, त्याचं सम त्याच्याशी करायची, एंटिसा येणार. कॅरेक्टरिस्टिक प्लस मेंटिसा केलं की आपल्याला त्याचा लॉग मिळतो. समजलं सगळ्यांना. अंडरस्टँड. आय होप यू अंडरस्टँड टुडेज लेक्चर. देन वी विल मीट in tomorrow's lecture. Thank you very much. Namaskar.